पंकजा मुंडेंचं भाजपकडून राजकीय पुनर्वसन झाल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही या प्रश्नाचं आता उत्तरच मिळालं। विधान परिषदेच्या 11 जागांकरता उमेदवार जाहीर करताना भाजपनं पंकजा मुंडेंना देखील उमेदवारी दिली। वरिष्ठ सभागृहात पाठवून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय झालेला आहे। भाजपचा संख्याबळानुसार निवडणूक झाली तरी पंकजा मुंडे निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही। या सगळ्या संदर्भात मात्र पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती पक्षाने संधी दिलेली आहे आणि याचंच जर पाहिलं तर परळीमध्ये देखील जल्लोष साजरा झालेला आहे। त्यानंतर बीडमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा हा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। भाजपचे कार्यकर्ते आहेत, मुंडे समर्थक देखील या ठिकाणी आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जो अल्पशा मताने ताईंचा पराभव झाला त्याच्यामुळे सर्व राज्यातले कार्यकर्ते, बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते या ठिकाणी दुःखी झाले होते। परंतु आज भारतीय जनता पार्टीने ताईंना विधान परिषदेवरती उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे। आमच्या एका डोळ्यामध्ये दुःख आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंद या ठिकाणी संचारलेला आहे आणि परत आपली ताई राज्याच्या मंत्रिमंडळात जाईल अशी अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी लागली। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा केंद्रामध्ये मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांचं अपघाती निधन झालं, त्या हादश्यामधून खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील जनता आणि महाराष्ट्रातली सावरली नव्हती। खऱ्या अर्थाने जेव्हा लोकनेत्या पंकजाताई मुंडे 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या तेव्हापासून आम्ही खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याची जनता पंकजाताईचं राजकीय पुनर्वसन करा असं म्हणत होतो। परंतु पक्षांनी पाहिजे तेवढी त्यांची गंभीर दखल घेतली नाही। परंतु आता कालच्या लोकसभेमध्ये भाजप आणि मित्र पक्षाचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये आणि कुठंतरी पंकजाताई बुडत्याला सहारा होत्याला, याच्यामुळे पंकजाताईला विधान परिषदेवर घेतलं असावा असं आमचं मत आहे। आम्हाला याचा खूप आनंद नाही, परंतु जड अंतकरणाने राज्य भाजप आणि केंद्रीय भाजपाचं आम्ही अभिनंदन करतो आणि आगे आगे देखो होता है क्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।